नमस्कार मंडळी. होळी म्हणजे फक्त रंगाचा सण नाही, ही रात्र आहे नकारात्मक शक्ती जाळण्याची आणि सकारात्मक ऊर्जा घरात आणण्याची. आज मी तुम्हाला सांगणार आहे होळीच्या रात्री गुपचूप केले जाणारे काही खास उपाय. नक्कीच हे उपाय केल्यावर आपल्याला काहीतरी आयुष्यात फरक पडेल अशी आशा करते, जे घरात पैसा, सुख, शांती आणू शकतात. पण हे उपाय करताना श्रद्धा आणि शुद्ध मन असणं खूप महत्त्वाचं आहे. परिक्रमा करताना केवळ चालणे पुरेसे नाही, तर तुमच्या शारीरिक ऊर्जेचा अग्नीशी संबंध येणे महत्त्वाचे आहे. हे उपाय करताना सामग्री कोणती कोणती लागते ते बघूया. हातात पिवळी मोहरी, काळे तीळ आणि वाळलेले खोबरे म्हणजे एक तुकडा असेल तरी चालेल. परिक्रमा करताना साहित्य थोडे थोडे अग्नीत टाकत राहावे. ते तुमच्या शरीरातील आणि मनातील तामसिक गुण, राग, आळस, मत्सर जळून गेल्याचे प्रतीक आहे. याचा फायदा काय आहे? यामुळे आभामंडळ शुद्ध होते, म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये त्याला औरा म्हणतो. नंबर 2, तुपाचा दिवा आणि लक्ष्मी प्राप्ती होण्याच्या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते अशी श्रद्धा आहे. विशेषतः देवघरात दिवा लावताना त्यात 2 लवंगा टाकाव्यात. लवंग ही ऊर्जेला आकर्षित करते. मंत्र आहे. मंत्र दिवा लावताना ओम श्री ही श्री महालक्ष्म्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा जप केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. शक्य असल्यास घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंनी दिवे लावावेत, जेणेकरून नकारात्मकता घरात प्रवेश करणार नाही. नंबर 3, 7 धान्याचा उपाय करा. 7 धान्य म्हणजेच आपण त्याला सप्तधान्य असं म्हणतो. या उपायाला धान्यबळी असेही म्हणतात. शास्त्रामध्ये प्राचीन काळी काही नवीन पीक आल्यावर त्याचा पहिला मान अग्निदेवाला अर्पण करण्याची प्रथा होती. हे का करावे किंवा कसे करावे हे बघूया. हे 7 धान्य एका पिवळ्या कपड्यात बांधून आधी स्वतःवरून 7 वेळा उतरून घ्या आणि मग अग्नीत टाका. यामुळे घरामध्ये वर्षभर अन्नाची आणि धान्याची कमतरता भासत नाही. जर तुम्हाला कुणाला आठवत असेल तर आपल्या घरातले जे जुने लोक होतात नक्कीच ते ह्या गोष्टी करत असतील. नंबर 4, चंद्राला अर्ध आणि मनाची प्रसन्नता. होळीची पौर्णिमा ही वर्षातील सर्वात प्रभावशाली पौर्णिमेपैकी एक असते. अर्ध देताना पाण्यात थोडे कच्चे दूध आणि पांढरी फुले टाकावीत. कोणासाठी ज्यांना खूप जास्त मानसिक ताण असतो, सतत अस्वस्थ वाटते किंवा ज्यांची कुंडलीत चंद्र कमजोर आहे, त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण आहे. यामुळे घरातील शांतता व्यवस्थित नांदते. नंबर 5, मिठाचा उपयोग करा. नजरदोष आणि बाधा. मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची प्रचंड शक्ती असते. कसे करावे? खडे मीठ घेताना त्यात थोडी काळी मोहरी ॲड करा आणि सुक्या लाल मिरच्या म्हणजे आपण जे देठ असतो ना त्या देठाच्या मिरच्या घ्याव्यात किंवा देठ घेतले तरी चालेल. विशेषतः जर कुणाला वारंवार आजारपण येत असेल तर त्यांच्या उशाखाली रात्री थोडे मीठ ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी ते होळीच्या अग्नीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. तुम्ही घरामध्ये बघितलं असेल, लहान बाळ जरी असेल तर त्याची दृष्ट ही शक्यतो मिठानेच काढली जाते. हा उपाय आपण होळीच्या दिवशी मी म्हणते 12 महिने जरी केला तरी प्रभावशालीच ठरेल. तर चला आता अजून आपण काही गुप्त उपाय बघूया. व्यवसायात यशासाठी होळीच्या दिवशी एक नारळ घ्या, त्यावर थोडा गुलाल लावा आणि तो व्यवसायाच्या ठिकाणी फिरवून होळीच्या अग्नीत टाका. कर्जमुक्तीसाठी होळीच्या राखेत थोडे मोहरीचे तेल मिसळून त्याचा टिळा कपाळाला लावावा. यामुळे अडकलेले पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. होळीची राख म्हणजे याला आपण विभूती म्हणतो. दुसऱ्या दिवशी सकाळी होळीची राख घरी आणा. ती राख पाण्यात मिसळून घराच्या कोपऱ्यात शिंपडा. यामुळे घराचा वास्तुदोष निघून जातो. बऱ्याचदा भरपूर लोकांना माहीत असेल की आपण होळीची राख जी आहे ती उचलून आणतो किंवा होळीमध्ये जो आपण 1 रुपया टाकतो तो पण आपण उचलून आणतो आणि आपल्या दानपेटीत म्हणजे आपल्या ज्या तिजोरीत ठेवत असतो. याने नक्कीच लक्ष्मी खेचून घेते असं मानलं जातं, पण ही खरं आहे. आता आपण महत्त्वाची गोष्ट बघूया. हे उपाय करताना कोणाचेही वाईट व्हावे ही भावना मनात नसावी. केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी आणि सकारात्मकसाठी हा उपाय करा. नक्कीच हे टिप्स तुम्हाला आवडले असतील अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ येथे समाप्त करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.